पुढे बघूयात नीटचे पेपर फुटले आणि त्यावरनं देशभरात विद्यार्थी आंदोलनाचा वणवा पेटला। तो आता कुठे शांत होत चालला होता तोच पुन्हा एकदा नव्या पेपर फुटीचे आरोप सुरू झालेले आहेत। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय, तर दुसरीकडे एमपीएससी कडून मात्र कुठलाही पेपर फुटला नसल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। पाहूयात। एमपीएससीचा पेपर फुटला की अफवा? औषध निरीक्षक पदाच्या पेपरवरून आरोप। पेपरमध्ये 100 पैकी 90 प्रश्न जसेच्या तसे। नीटच्या पेपर फुटीवरून देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला। ते वादळ अजून नीटचं शमलेलं नसतानाच महाराष्ट्रात आता सीईटी, टीईटी तसंच एमपीएससीचा पेपर फुटल्याचे आरोप होत आहेत। एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आणि मोठी खळबळ उडाली। महत्त्वाचं म्हणजे हा पेपर फुटल्याची तक्रार ऋषिकेश गांगडे यांनी केली आहे। सोबतच संशयितांच्या मोबाईलची फॉरेन्सिक आणि सीबीआय चौकशीची मागणी केली। एका क्लासचा गेस्ट पेपर होता। जर क्लासचा गेस्ट पेपर होता तर त्यात आपल्या ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम कस काय, म्हणजे तो क्लासवाला आयोग चालवतोय का आयोगवाले क्लास चालवताय, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि माझी मागणी आहे की त्या क्लासवाल्याचे आणि ज्या विद्यार्थी किंवा आहेत ना त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर लीक झाल्याच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांचे पथक नंदुरबार मध्ये पोहोचले। तिथे ऋषिकेश गांगडेंचीही चौकशी करण्यात येते। आता हा पेपर फुटला कसा आणि पेपर मधील प्रश्नांची विभागणी कशी केली याबाबत रोहित पवारांनी धक्कादायक दावे केले। गांगडेंना पोलिसांनी जो एमपीएससीचा पेपर फुटलाय ज्याचे पुरावे आम्ही कालच एमपीएससीला दिलेले आहेत, त्या बाबतीत ऋषिकेश गांगडेला बोलून त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे। पण दुर्दैव असं त्याला आत्तापर्यंत नुसतं बसून ठेवलेलं आहे। त्याच्याबरोबर अजूनपर्यंत चर्चा जर झाली नसेल तर ते योग्य नाही। आणि आम्ही ऋषिकेशला पण सांगितलेलं आहे, तुझ्यावर जर दबाव आणला गेला, तुला दडपशाही जर त्या ठिकाणी केली तर आम्ही सर्वजण आणि महाराष्ट्रातील लाखो एमपीएससीचे विद्यार्थी तुझ्याबरोबर आहेत, त्यामुळे अजिबात त्या बाबतीत तू घाबरू नको। म्हणजे आता समजा एमपीएससीचा जो पेपर जो ड्रग्स इन्स्पेक्टरचा दिला गेला होता त्यात 100 प्रश्न होते आणि जो प्रायव्हेट एक क्लास आहे नंदुरबारचा, आता तो अनरिचेबल झाला असं आम्हाला कळालं, तर त्या व्यक्तीकडनं तो जे काही प्रश्नपत्रिका 2 दिवस आधी आली होती ती अशी जनरल होती, त्यात 90% मॅच होतात। म्हणजे पेपर आधीच फुटला, फक्त तो कव्हर अप करण्यासाठी त्यांनी 10% प्रश्न वेगळे टाकले। एमपीएससीचा पेपर फुटल्याचा मुद्दा रोहित पवारांनी लावून धरल्यानंतर आता विरोधकांनी याबाबत सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं। आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेलाय आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे। राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे। त्या ज्या 2 मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। विरोधकांनी एमपीएससीच्या पेपर फुटीचा आरोप करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केलेली असताना सत्ताधारी मात्र विरोधकांचा हा बनाव असल्याचं सांगतायत। आता माझी माहिती तर असे कुठले पेपर फुटल्याची नाही, त्यांच्या एमपीएससीचं सेंटर वेगळं असेल तर मला कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही पेपर फुटलेला नाही। एकीकडे एमपीएससीच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असतानाच एमपीएससीने मात्र पेपर फुटला नसल्याचा दावा केला। तक्रारदाराचं नाव गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील आहे।
आणि जो उमेदवार आहे ज्यांनी ही व्हायरल केली त्याचं नाव गांगुर्डे म्हणून आहे. त्या गांगुर्डेंनी पण आज एक सकाळी इन्स्टावर रिलीज केली. त्यांनी सांगितलं की माझ्या तक्रारीवर मी कायम आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे पण बाजू ऐकून घेऊ, सगळ्यांची बाजू ऐकून घेऊ आणि पोलीस याचा तपास करतील. त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते निष्पन्न होईल. परंतु आयोगावरचा जो विश्वास आहे विद्यार्थ्यांचा तो निश्चितपणे तसा राहायला पाहिजे. आम्ही त्या विश्वासाला सार करण्याकरता जे करायचं करणं आवश्यक आहे ते आम्ही सगळं करू. तक्रारदार याच्यामध्ये जे चॅट आहे ते त्यांचं चेष्टेचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्नपत्रिका फुटली असा कुठलाही त्यांचा दावा नसल्याचं त्यांनी त्या तक्रारदारीमध्ये ईमेलमध्ये नमूद केलेलं आहे. आयोगाने हे सर्व प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं असून महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी MPSCची परीक्षा देत असतात. त्यातच औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय. तर MPSC कडून मात्र पेपर फुटला नसल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. म्हणूनच काय ती चौकशी करून सत्य महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.